मोठ्या गडोंमध्ये भात, पलीकडे 2 छोट्या, त्याच्यामध्ये एकामध्ये वरी आणि एकामध्ये नाचणी, असं 3 प्रकारचं धान्य इथं ठेवायचं. धान्याची लुटालूट शत्रुसेनेकडून होऊ नये यासाठी चौफेर दगडी तटबंदी बांधलेली होती. ही तटबंदी कायम बांधकाम केल्यानंतर 15 दिवसांनी ढासळायची, पाडायची ऑटोमॅटिक. मग पूर्वी कसं होतं, राजे लोकांचं तांत्रिक मांत्रिक विश्वास होता. राजाने एका मांत्रिकाला विचारलं तर त्या मांत्रिकाने सांगितलं तर जिवंत मनुष्य बळी दिला पाहिजे. राजाने दौंडी पेटवली. दौंडी पेटवल्यानंतर गडाच्या पायथ्याला एक हुजूरपेठ म्हणून गाव आहे. त्या पेठेला एक स्त्री, एक बाई तयार झाली ती जोंधबळ देण्यासाठी. जकूबाई तेली असं तिचं नाव होतं. पण ती गरोदर होती. तिनं राजाच्या जवळ अट मांडली की मला माझ्या मुलग्याचं तोंड पाहू द्या, त्यानंतर मी ती जोंधबळ देण्यास तयार आहे. ज्यावेळी ती बळंतीन झाली, तिनं आपल्या मुलाचं तोंड पाहिलं. त्यानंतर या तटबंदीला जिवंत बळी देण्यात खालची छोटीशी काळी दगडाची मती दिसते ना, हे बाई तर ते जिवंत बळी द्यायला गेला इथे ठिकाणी पाहू शकता तुम्ही. टोटल 25,000 खंडी धान्य म्हणजे तिथे ठेवलं जातं. हा जो धान्य साठ्याचं जे बनवलेलं आहे महाराजांनी, ते यायची दुश्मन येते ती भिंत आहे ना, ही जी बांधलेली समोर 15 दिवसाला ढसाळायची. महाराजांनी कोणाला तरी विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं त्याला जिवंत बळी द्यावा लागतो. ते जे सांगत होते तशा प्रकारचं जिवंत बळी इथं दिलेलं आहे. हेच ते ठिकाणी. ते खालचे जेवढे तुम्हाला ते नवीन काम दगडाचं दिसतं ना, ते वरची भीत आणि त्याच्या खाली ते तसं ते थोडं पडलेलं ते येते ठिकाण असं येते. टोटल 25,000 खंडी धान्य इथे ठेवलं जात होतं. 25,000 खंड खंडी खंडी एक खंडी म्हणजे 25,000 खंडी एक धान्य. खंडी म्हणजे 20 पोती. याच्यात एक खंडी म्हणजे 20 पोती. पहा एक एवढे एक खंडी म्हणजे 20 पोती. 5 लाख पोती धान्य इथे ठेवायचं. 5 लाख पोती धान्य राहायचं या धान्य कुटीत. विचार करा. केवढी धान्य कुटी. 5 लाख पोती धान्य त्याच्यात साठवून ठेवायचे महाराज. कल्पना करू शकता तुम्ही. धान्य कुटी आतले केवढे बाय. त्यामध्ये भात भात पलीकडे 2 छोटे आहेत, त्याच्यामध्ये एकामध्ये वरी आणि एकामध्ये नाचणी, असं 3 प्रकारचं धान्य इथे ठेवायचं. धान्य पोत्यामध्ये ठेवायचं नाही. धान्य सुट्ट खुलं ठेवायचं. वरून छिद्र आहेत धान्य खालती ओतण्यासाठी. हे चुकून छिद्र सणा खालून इथून हे धान्य बाहेर काढायचं. हे पाहू शकता तुम्ही. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे याच्यात आतून धान्य टाकायचं, याच्यातून बाहेर यायचं आणि हे इथून टाकायचं आत. हे तांदूळाचे जे पोतळे याच्या स्टॉक राहायचं हे केवढं आहे पाहू शकता तुम्ही. किती इंटरेस्टिंग आहे. ओ हो हो, केवढं हे. आणि याला वर येऊन हे होतं पा. हे पाय, हे जे दिसतं सूर्यकिरण, याच्यातून टाकायचं ते धान्यात. याच्यात हे छत्रपती शिवराय अनन्यसाधारण रसायन होतं. कल्पना पण नाही करू शकत कोणी. महाराजांचे गड किल्ले पाहिल्यानंतर कळतं महाराज काय होते म्हणून. ही पूर्ण या धान्य साठवणाऱ्याचे कुटी, याला ही पूर्ण अशी भिंत घातलेली पूर्ण. ही पलीकडे छोटी 2, एकामध्ये नाचणी एकामध्ये वरी. हे बा, ही अजून एक धान्य कोटी आहे दुसरी, आणि ही आपण समोर उभी ही एक, आणि ही एक कोटी. त्याच्या पलीकडे आणखीन एक आहे कोटी. त्याच्या पलीकडून एक आहे. आपण तिकडं पण जाणार आहे. या फिरून या पट्ट मार. वरी ही दुसरी एक धान्याची कोटी. आता आपण आलो इकडे ही 2, आणि आता तुम्हाला दाखवली मी पाठीमागची ती एक. कोणी येऊ नये, धान्य साठा चोरी होऊ नये म्हणून या गडाला ही पूर्ण भीत घातलेली. मी तुम्हाला ते दाखवलं पाठीमागं ते. त्याच्यात जिवंत बळी देण्यात आला. आणि त्या बाईची एक आठ होती की मला ती गरोदर असल्यामुळं मला माझ्या मुलाचं तोंड बघायचं. हे पहा, ही तिसरी. हे धान्य साठ्याचं आहे महाराजांचं.
आणि महाराजांनी हा गड जिंकून ताब्यात घेतलेला आहे पन्हाळगड. याच गडावरून ते विशालगडावर गेले. हे पाहू शकता. नाचगाणा धिंगाणा हे बघितल्यापेक्षा महाराजांचे गड किल्ले पहा, त्याची माहिती घ्या सखोल, त्याचं ज्ञान घ्या. हे कैक दिवस, कैक वर्ष, हजारो करोडो वर्ष सांगायला लक्षात राहणाऱ्या गोष्टी की छत्रपती शिवराय काय होते.